Welcome friends, I am SD Farande from Yeshwantrao Chavan Polytechnic Ichhalkarji and I am working as a lecturer in Mechanical Engineering Department. Friends, today we discuss Mechanical Working Drawing subject. In this, from last session, we will discussing the unit production drawing. Today we cover the points of tolerance grade method and letter symbol method, which is comes under the dimensional tolerances. टॉलरन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये डायमेन्शनल टॉलरन्स आहे, जॉमेट्रिकल टॉलरन्स आहे. त्यातला आपण बघणार आहे डायमेन्शनल टॉलरन्स मधले हे दोन मेथड, टॉलरन्स ग्रेड मेथड and टॉलरन्स सिम्बॉल मेथड. The selection of tolerance for mating parts is a very important task for the design engineers. म्हणजे डिझाइन इंजिनियरला एका मेटिंग पार्ट मधला टॉलरन्स शोधणं हे एक महत्त्वाचं काम असते. Always they have to consider the related parameters such as cost and quality. आणि हा ज्यावेळी मेटिंग पार्ट मधला टॉलरन्स ठरवणं डिझाइन इंजिनियरचं काम चालू असते, त्यावेळी दोन गोष्टीवर त्याला विचार करावा लागतोय. त्यातलं एक आहे ती कॉस्ट आणि दुसरं आहे ती क्वालिटी. इफ द टॉलरन्स आर व्हेरी क्लोज इट मीन्स हाय कॉस्ट. आणि जर आपण टॉलरन्स जास्त क्लोज ठेवले, कमी टॉलरन्स ठेवला, तर त्या मटेरियलची, त्या कंपोनेंटची प्रोडक्शन कॉस्ट ही वाढत असते. फॉलोइंग आर द फ्यू फॅक्टर्स ऑन विच टॉलरन्स डिपेंड्स. फर्स्ट वन इज द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आपण कुठल्या पद्धतीने करणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग येणारा खर्च, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस अवेलेबल, कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. रिक्वायरमेंट ऑफ मेटिंग पार्ट. मेटिंग पार्ट जे आहेत असेंब्लीमध्ये, ते मेटिंग पार्ट कुठं बसणार आहे, त्याची कुठं गरज आहे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. समजा सेफ्टी फीचर्स असेल तर टॉलरन्स आपल्याला कमी ठेवावा लागेल. ॲक्युरसी पाहिजे असेल तर कमी टॉलरन्स ठेवावा लागेल. टॉलरन्स जर कमी ठेवला आपण तर कॉस्ट ही वाढणार आहे. मोस्टली द टॉलरन्स आर स्पेसिफाइड बाय टू मेजर मेथड्स, टॉलरन्स ग्रेड मेथड अँड लेटर सिम्बॉल मेथड. डिस्कस वन बाय वन. टॉलरन्स ग्रेड मेथड. मोस्टली द टॉलरन्स इज रिप्रेझेंटेड बाय अ न्यूमेरिकल सिम्बॉल कॉल्ड ॲज ग्रेड. म्हणजे न्यूमेरिकल सिम्बॉलने टॉलरन्स दाखवला जातोय, त्याला ग्रेड म्हटलं जाते. In order to meet the requirements of various production branches for accuracy of the product, the ISO system implements 20 grade of accuracy. आणि ISO सिस्टीम जी इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे, यांनी काय केलं आहे, एक 20 ग्रेड तयार केले आहेत ॲक्युरसीसाठी, डायमेन्शनल टॉलरन्ससाठी, टॉलरन्स ग्रेड मेथडमध्ये. इच ऑफ द टॉलरन्स ऑफ दिस सिस्टीम इज मार्क्ड बाय IT. आणि हा प्रत्येक न्यूमेरिकल हा IT या वर्डनं मार्क केलेला असतो. म्हणजे त्याच्या अगोदर IT हा शब्द येत असतो. With the attached grade of accuracy. Generally, these grades of tolerances are known as fundamental tolerances. आणि हे जे टॉलरन्सेस आहेत याला म्हटलं जाते फंडामेंटल टॉलरन्सेस. स्टँडर्ड टॉलरन्स युनिट फर्स्ट कॅन बी स्टँडर्ड टॉलरन्स युनिट I. स्टँडर्ड टॉलरन्स युनिट आहे त्याला I म्हटलं जाते. कॅन बी कॅल्क्युलेटेड फॉर डिफरंट टाइप्स ऑफ टॉलरन्स ग्रेड. आणि वेगवेगळ्या टॉलरन्स ग्रेडसाठी वेगवेगळं कॅल्क्युलेट केला जातो हा I. आता जे ग्रेड आहे ते ग्रेड काय काय बघा. IT01. IT01 साठी स्टँडर्ड टॉलरन्स युनिट I चा फॉर्म्युला काय आहे, 0.3 प्लस 0.008 D. याचप्रमाणे IT0, IT01 to 4 आणि IT05 to 16 असे सगळे मिळून टोटल 20 ग्रेड्स आहेत. हिअर D इज द जॉमेट्रिक मीन ऑफ लोअर अँड अप्पर डायमीटर्स ऑफ गिवन डायमीटर्स. म्हणजे जे दोन डायमीटर आहेत ज्याच्यामधला आपला टॉलरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, त्या दोन्हीचा जो मीन येणार आहे आपण, जॉमेट्रिक मीन, तो म्हणजे असेल कॅपिटल D. इन ऑर्डर टू रिड्यूस कंटिन्युअस व्हेरिएशन इन टॉलरन्स इट गिव्स फ्यू डायमीटर स्टेप्स विदिन द रेंज ऑफ 1 to 500. म्हणजे 1 ते 500 मध्ये जर आपण व्हेरिएशन केलं आणि जर टॉलरन्स ठेवायचा प्रयत्न केला, व्हेरिएशन कमी करण्याचा प्रयत्न केला, तर याच्यामध्ये स्टेप्स जे असतात त्या स्टेप्स ठरलेले असतात. जनरली द मेन डायमीटर स्टेप्स used are as follows: 1, 3, 6, 10, 18, 30, 50, 80, 120, 180, 250, 315, 400 and 500 mm. These are the steps in diameter from 1 to 500. And this below table shows the relationship between the tolerance grade and standard tolerance. Means this is the tolerance grade IT5 to IT16 and this is the values of micron I. We will see one problem on this symbols.
Field of application of individual tolerances of the system ISO are given below. IT 01 to IT 16 is used for production of gauges and measuring instrument. IT 5 to 12 is used for fits in precision and general engineering. IT 11 to 16 is used for production drilling, sand casting and press work. IT 16 to 18 is applicable for structures, and IT 11 to 18 is used in for specification of limit deviation of non-tolerated dimensions. These are the application of grade wise application. Okay, we will see one problem. Determine the tolerance for the basic size in the nominal steps of 50 to 80 mm. म्हणजे 50 ते 80 mm या नॉमिनल स्टेप मधली एक बेसिक साइज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कशासाठी आहे? टॉलरन्स ग्रेड 8 साठी आणि टॉलरन्स ग्रेड 12 साठी. 8 साठी वेगळे असणार आहे, 12 साठी वेगळे असणार आहे. कुठली टॉलरन्स ग्रेड आपण सिलेक्ट करतो त्याच्यावर डिपेंड असेल. टॉलरन्स युनिटचा फॉर्म्युला I is equals to 0.45 into cube root of D plus 0.001 D microns. This is the equation 1, where D is the geometric mean of shaft size 50 to 80. म्हणजे बेसिक स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. D जॉमेट्रिक मीन घ्यायचा आहे, स्क्वेअर रूट ऑफ 50 into 80 जो स्टेप दिलेला आहे तो घ्यायचा आहे, आणि हा डायमीटर कॅपिटल डी किती आला 63.25. पुट द व्हॅल्यू ऑफ D in equation 1. Here D, here 1D. Put this value in equation 1. Here D, here 1D. We get I is equals to 0.45. This formula, put the value of D, and this comes 1.856 microns. This is the value of I. Micron means in mm 0.001856 divided by 1000 mm. Now tolerance for grade 8. They are asking for tolerance grade 8. IT8. What is IT8? In previous slide we know that IT8 is the, here is the IT8. What is the I value? 25I. IT8 25I. What is the I? I comes now. This is the value of I, 1.856 multiply by 25, and this is the 0.0464 mm tolerance for IT8. And tolerance grade for 12 is IT12 is formula 160I. 160 into this I, this comes 0.2969. Means IT value is more, tolerance value is more. IT value is less, tolerance value is less. Next method is a letter symbol method. In letter symbol method, the tolerance is always denoted by letters in English language. English language मधले letters हे denote केले असतात यामध्ये. Mostly the holes are represented by capital letters. म्हणजे होल डायमेन्शन जे आहेत ते कॅपिटल लेटर डिनोट केलेले असणार आहेत. ज्याच्यामध्ये A to Z लेटर वापरले असेल, पण त्यामध्ये L, I, O, Q आणि W हे शब्द वापरलेले नाही आहेत. यांना स्किप केलेला आहे. Similarly, the shafts are represented by same A to Z, but here is the capital size, capital letter, and for shaft is a small letters, and here also I, L, O, Q, W are omitted. Figure shows the graphical representation of different tolerance grade in which one part shows holes. याच्यामध्ये एक पार्ट होल दाखवतोय जो एनवलप्ड सरफेस आहे. हे होल डायमेन्शन्स आहे सगळे जे कॅपिटल लेटर मध्ये डिनोट केलेले आहेत, बरोबर. आणि फॉर शाफ्ट्स एनवलपिंग सरफेसेस म्हणजे ज्याच्यावरती बसणार आहे तो सरफेसेस. लक्षात आलं? हे सगळे स्मॉल लेटर मध्ये आहेत. हा टॉलरन्स चार्ट आहे होल आणि शाफ्ट साठीचा. एक एक्झाम्पल बघूया आपण आता. हियर showing internal part with IT symbol. Internal part means what? Hole. Internal part means hole. In drawing, every internal feature is considered as a hole and every external feature is considered as a
shaft dimension. Here 35H7 for hole and 35H7 for shaft. Here is the capital H and here is the small h. This denotes as a, this is the hole dimension, capital letter denoted hole dimension, small letter denotes as shaft dimensions. What is the 35 and what is 7? See here, this is the hole, this is the hole dimension and this is the shaft dimension. Here is the tolerance zone. Here the shaft dimension is the 35H7. 35H7 means what? 35 is the basic size of the shaft. H is the fundamental deviation for shaft. And IT grade for shaft is a IT7. 7 means what? IT7. Same for the hole, 35H7. What is 35H7? 35 is the basic size. Capital H is the fundamental deviation for hole. Fundamental deviation for hole is the minimum limit and fundamental deviation for shaft is the maximum limit. H is the IT grade for hole and 7 is the IT grade for hole and H is the fundamental deviation. This is for hole and shaft. But when it comes with assembly, how it represent? Here is the example. This is the hole dimension 50H8, capital H denotes as a hole, 50F7, small f denotes as a shaft, and when it comes in assembly, it is represented as a 50H8/F7. H8 means what? Hole tolerance. F7 means shaft tolerance. Okay. To get latest videos and notification, please subscribe and like this YouTube channel. Thank you.